राज्यभर वाहतूक कोंडीची वाढती समस्या आणि शहरी भागातील ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या गंभीर होत असल्यानं रिक्षा आणि टॅक्सी परवाने देणं तूर्त स्थगित करण्यात आले. जोपर्यंत नवीन निकष ठरत नाहीत तोपर्यंत ही स्थगिती उठवण्यात येणार नसल्याचं कळतंय. राज्यातील वाहतूक कोंडीची समस्या रोखणं आणि शहरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरता उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभर 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षा टॅक्सी परवाने कोणत्या निकषांवर यावेत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून त्या निर्णयानुसार पुढील धोरण निश्चित केलं जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सध्या राज्यभरात अंदाजे 14 लाखापेक्षा जास्त ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्यात आलेत. महाराष्ट्रातील 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडेच असून भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं महाराष्ट्र शासनाला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिलाय. या संदर्भात परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 67(3) नुसार राज्य सरकारनं प्रवासी आणि मालवाहतुकी संदर्भातील परवाने बदलण्याचा तसंच विविध योजना राबवण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करता येतील असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.